आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे बाबा सिद्दीकींना एका बिल्डरनं धमकी दिली होती असा दावा त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीनं केलाय। झिशान सिद्दीकीच्या जबाबात अनेक दावे करण्यात आलेत। बाबा सिद्दीकी दररोज डायरी लिहून ठेवत असत असं देखील झिशाननं म्हटलंय। बाबांच्या डायरीमध्ये एका स्थानिक नेत्याचं नाव असल्याचं त्यांनी सांगितलं। हत्येच्या दिवशी एका नेत्यासोबत बाबा सिद्दीकी यांनी अर्धा तास संवाद केले असं झिशान यांनी म्हटलं। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अंतरवालीत 2 दिवस थांबणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संपूर्ण देशमुख कुटुंब आजपासून जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार असून उपोषणाला बसणार असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली। सामूहिक उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडावं। उपोषणामुळे शरीराची चाळण होते। माझं शरीर खराब झालंय, तुम्ही होऊ देऊ नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समर्थकांना केलं। आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही उपोषण सोडणार नाही अशा भावना मराठा आंदोलकांनी व्यक्त केल्या। शिवसेनेचे घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांनी अंतरवाली सराटीतल्या उपोषणस्थळी जाऊन जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली। जरांगेंची वैद्यकीय तपासणी झाली असून जरांगेंच्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झालंय, तसंच रक्तदाब आणि ऑक्सिजन लेवल कमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली। सर्वपक्षीय नेत्यांकडून जरांगेंच्या भेटीगाठी सुरू आहेत। असं असताना मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली। नगर परिषदेच्या निधीवरनं सुरेश धस यांनी वाल्मी कराडवरती पुन्हा गंभीर आरोप केलेत। लातूरमध्ये हाकानं 8 कोटींचा आलिशान बंगला बांधल्याचा दावा केलाय। त्यासोबत महादेव मुंडे प्रकरणात तपास अधिकारी बदलण्याची मागणी धस यांनी केली। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची काल भेट घेतली। धनंजय मुंडेंविरोधातील आणि मुंडे कराडच्या आर्थिक संबंधाचे पुरावे दिल्याची माहिती त्यांनी दिली। तर धनंजय मुंडेंसारखा नेता राजकारणामध्ये नको, त्याचा तातडीनं राजीनामा घ्या अशी मागणी दमानी यांनी अजित पवारांकडे केली। वाल्मिक कराडला कारागृहात विशेष ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। बंदिवासात कराडच्या दिमतीला 7 हवालदार आहेत। तसंच इतर कैदी कसे जवळ केले जातात यावरून सुद्धा आव्हाडांनी खोचक टोलेबाजी केली। कराड तालुक्यातल्या सुर्ली येथून डांबर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली आहे। कराडमधील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी टोळीकडनं 2 लाख रुपयांचा 4 टन डांबर, 15 लाखांचा टँकर असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या 4 जणांना अटक करण्यात आली। मोदी आणि अमित शहांनी इतकी पापं केली आहेत की 7 जन्म काय 100 जन्मात देखील स्वर्गात जाऊ शकत नाही असं मोठं विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं। तर गंगेत स्नान करून गरिबी दूर होत नाही असा खोचक टोला त्यांनी लगावला। ठाकरे पक्षाच्या महिला उपनेत्या आणि 4 वेळा नगरसेविका राहिलेल्या राजोल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला। ठाण्यातल्या आनंद शक्तीस्थळी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। प्रतापगडाच्या संवर्धनाचं निकृष्ट काम थांबवलं असून आजच्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेणार आहोत अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिली। त्यामुळे चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला चपराक बसणार आहे। जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटानं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। टेंभुर्णीतल्या सभेत वाळू माफियांबाबत बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथल्या अधिकाऱ्यांवरती वाळू माफियांनी हल्ला केला। दरम्यान विखेंनी त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत ठाकरे गटानं थेट याचिका दाखल केली। नाशिकमधील ठाकरे गटाच्या नेत्या इंदुबाई नागरे आणि शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश सचिव समीना मेमन यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्यासोबत 3 माजी नगरसेवकांनी सुद्धा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 फुटांचा तलवारधारी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम सुरू झालंय। सध्या पुतळ्याच्या उभारणीसाठी अत्यंत मजबूत पाया उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे। एप्रिल महिन्यापर्यंत पुतळा उभारण्याचं काम पूर्ण होण्याचा मानस आहे। पुण्यामध्ये जीबीएसच्या आजारानं कहर केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये 15 संशयित रुग्ण आढळलेत। याच पार्श्वभूमीवर पालिकेनं कडक पावलं उचलायला सुरुवात केली। टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे। दूषित पाण्यामुळे जीबीएस हा आजार होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता पुणे पालिकेतर्फे धायरी आणि किरकटवाडीमधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले जाणार आहेत। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते, त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे। याची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे। महाराष्ट्रातील आरोग्याची ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे।
राज्यामध्ये गुइनेल-बारे सिंड्रोममुळे एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी 7 जणांच्या तज्ज्ञांचं पथक राज्यात तैनात केलं. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचं निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे. मागील 24 तासात राज्यासोबतच देशातील तापमानात बऱ्याच अंशी चढ उतार बघायला मिळते. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासात राज्यात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित असून उष्णतेचा दाह अधिक भासणार आहे. सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचारासाठी झालेला 25 लाख रुपयांचा खर्च विमा कंपनीनं तत्काळ मंजूर केला. मात्र सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चक्रा माराव्या लागतात. केवळ वलयांकित व्यक्ती आणि पंचतारांकित रुग्णालय असल्यामुळे सैफला विशेष वागणूक मिळाली याची चौकशी करण्याची मागणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेनं विमा नियामक प्राधिकरणाकडे केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या, मात्र बांधकामाची धूळ आणि वाहनांचा धूर काही केल्या प्रशासनाला कमी करता आलेला नाही. परिणामी गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईसोबतच उपनगरात 500 मीटरवरील दृश्यमानता कमीच असून गगनचुंबी इमारती प्रदूषणात हरवल्या असल्याचं दिसतंय. एक मोठी बातमी आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे. जरांगे यांच्या सोबतच सामूहिक आमरण उपोषणात 110 मराठा आंदोलक देखील सहभागी झालेत. दरम्यान आज उपोषणात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा संपूर्ण दिवस सहभागी होणार आहेत. काल रात्री उशिरा धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत आलेत आणि रात्रीच त्यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. आता जरांगे यांच्यासोबतच उपोषणातील इतर उपोषणकर्त्यांची तब्येत सुद्धा खालावत चालली आहे. रात्री जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबतच जिल्हा शल्य चिकित्सकांनी जरांगेंची भेट घेऊन उपचार घेण्याची विनंती केली. मात्र जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे आता हे उपोषण सोडवण्यासाठी सरकारकडनं काय पावलं उचलली जातात याकडे मराठा आंदोलकांचं लक्ष लागलंय. आता पुन्हा बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्गावरनं उत्तरेकडे जाताना वरळी ते वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं रविवारी लोकार्पण झाल्यानंतर सोमवारपासून सर्व मार्गिकांवरून वाहतूक सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 36,000 वाहनांनी प्रवास केला. या मार्गावरून मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर अवघ्या 15 मिनिटात पार पडतंय. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावरती ऑगस्ट 2025 पासून आणखी 10 नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्याचं नियोजन महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं केलंय. यातून मोनो मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रोची सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करणं सोयीचं होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळाशी मेट्रोनं जोडणारा प्रकल्प आता खासगी विकासकाच्या सहभागानं राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याचप्रमाणे याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी MMRDAकडनं काढून सिडकोकडे देण्यात आली आहे. पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सरकारच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचं अन्यत्र पुनर्वसन करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली आहे. या कामासाठी 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात सुद्धा मुंबईत घर खरेदी आणि विक्रीचा जोर कायम आहे. 2025च्या जानेवारीत आतापर्यंत एकूण 9,212 मालमत्तांची विक्री झाली असून याद्वारे राज्य सरकारला 740 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. पहाडी गोरेगावमधील 35 मजली इमारतींचं बांधकाम पूर्ण झालंय. सध्या अंतर्गत कामं सुरू असून फेब्रुवारी अखेरपर्यंत ती पूर्ण करत मार्च अखेरीस इमारतीला निवासी दाखला मिळवण्याचं मुंबई मंडळाचं नियोजन आहे. नवीन वर्षात फ्लॅट आणि जमीन खरेदी करायची असेल तर लवकर करा, कारण राज्यात लवकरच खरेदी विक्रीचे भाव वाढणार आहेत. राज्य सरकारनं 1 एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ केली आहे. शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रीस्ट्रॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळालाय. कृषी सहाय्यकाविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. राज्यात आतापर्यंत 6,88,000हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यातील 6 लाख शेतकऱ्यांना स्वतःची ओळख मिळाली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला. खाद्यतेलाच्या आयातीवरती शुल्क लागू केल्यानंतरही अपेक्षित दरवाढ झालेली नाही अशी कबुली केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. आता उत्पादित झालेल्या सर्व तूर, उडीद, मसूर या कडधान्याची हमीभावानं खरेदी केली जाईल असं देखील चौहान म्हणाले.
हमी भावामुळे सोयाबीन खरेदीत राज्यानं आघाडी घेतली. मध्य प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावला. राज्यातून सर्वाधिक 7,81,000 टन सोयाबीनची खरेदी झाली. तर गरज पडल्यास खरेदीची मुदत वाढवली जाईल अशी माहिती देण्यात आली. राज्यात 26,277 क्विंटल तुरीची आवक झाली होती. लाल तुरीला लातूर बाजारात कमीत कमी 7,080 ते 7,250 असा दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीत 56,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सोयाबीनला प्रत्येकी 3,900 रुपयांचा भाव मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 8,947 इतकी झाली क्विंटल. तर त्याला 2,271 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. हायब्रिड, लाल, लोकल, पिवळा, सफेद, गंगा या जातीच्या मक्याची आवक झाली असून लासलगाव इथल्या बाजारात मक्याची आवक 2,875 क्विंटल झाली.